सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करण्याची संधी सुमारे 6 वर्षापूर्वी मला दिलेली होती। त्या संधीचं औचित्य साधून मी सोलापूर जिल्ह्यातील विविध खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून काम केलं। सरकारी वकील म्हणून काम करत असताना अतिशय प्रामाणिकपणे शासनाची बाजू न्यायालयासमोर मांडून ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना आणि गोरगरीब जनतेला या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला। जवळपास या 6 वर्षामध्ये सर्व प्रकारचे गंभीर गुन्हे जे असतील त्या गुन्ह्यांमध्ये ज्यावेळेला दोषारोपपत्र दाखल होतं न्यायालयामध्ये तर त्या दोषारोपपत्राची संपूर्ण अभ्यास करून त्या ठिकाणी न्यायालयामध्ये खटले चालवले आणि अशा जवळपास गंभीर गुन्ह्यांमध्ये माननीय न्यायालयाकडून शिक्षा देखील या ठिकाणी मिळवली। हे शिक्षेचं प्रमाण पूर्वीच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। याच्यामध्ये माझ्याबरोबर माझे जे सहकारी आहेत त्या सर्व सहकाऱ्यांचं पोलीस अधिकाऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात योगदान आहे। त्याच पद्धतीनं मी जे काही वैयक्तिक खटले चालवले त्याच्यामध्ये जवळपास 100 गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा आणि 2 गुन्हेगारांना फाशीची शिक्षा लावलेली आहे। याच्यातली महत्त्वाची बाब म्हणजे ज्या अपराधांना 1 वर्ष ते 25 वर्षापर्यंत शिक्षा आहे असे देखील अनेक खटले आपण चालवून शिक्षा प्राप्त करून घेतलेल्या आहेत। त्याच पद्धतीनं अनेक राजकीय गुन्हेगार असतील, सराईत गुन्हेगार असतील यांचे अटकपूर्व जामिनाचे अर्ज देखील माननीय न्यायालयाकडून नामंजूर करून घेऊन शासनाला व गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। या सर्व गोष्टींचा विचार करता देशामध्ये प्रत्येक सरकारी वकील हा सरकारच्या बाजूने काम करून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतोच। एक सामाजिक बांधिलकी याच्यामध्ये जपावी असा विचार माझ्या डोक्यामध्ये आला आणि त्याला अनुसरून असं ठरवलं की आपल्या जर 100 जन्मठेप या ठिकाणी शिक्षा झाल्या असतील तर आपण आपल्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या उत्पन्नातून 100 सामाजिक उपक्रम या ठिकाणी जेणेकरून जनतेला उपयोगी व्हावेत त्या उपक्रमाचा असा निश्चय मनामध्ये केला आणि त्याचाच पहिला उपक्रम या ठिकाणी 3 जुलै रोजी 100 जन्मठेपांबद्दल 100 जणांचं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी जुना एम्प्लॉयमेंट चौक या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत हा उपक्रम चालेल। याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब, सोलापूर पोलीस आयुक्त श्री राजकुमार साहेब, सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे साहेब हे देखील या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला त्या दिवशी सकाळी 10 वाजता उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा देणार आहे। तर या पद्धतीचे कार्यक्रम सर्वसाधारणतः महिन्याला एक किंवा 15 दिवसाला एक शासनाचा कामाचा समतोल राखून या ठिकाणी असे कार्यक्रम राबवण्याचं योजलेलं आहे। यासाठी मला माझे सर्व सरकारी वकील, माझे सर्व ज्युनियर ॲडव्होकेट्स मला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मदत करत आहेत। तर मी असं या ठिकाणी आव्हान करतो की जो पहिला उपक्रम आहे 100 जणांचं रक्तदान याच्यामध्ये जनतेनं उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि रक्तदान करून या समाजाला एक चांगला आदर्श घालून द्यावा असं देखील मी या ठिकाणी आव्हान करतो आणि समाजाचं एक काहीतरी ऋण फेडावं या भावनेने आपण हे सामाजिक उपक्रम घेत आहोत। ज्याच्यामध्ये पहिला ब्लड डोनेशन कॅम्प असेल, त्यानंतर ट्री प्लांटेशन असेल, त्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांची मदत असेल, त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम असेल, एड्स बाधित जे बालक आहेत त्यांना आहार जो असतो तो आहार पुरवण्याचा कार्यक्रम असेल, जे कुष्ठरोगी आहेत त्यांना काही मदत करता येते का, जो गरीब वर्ग आहे त्यांना काही मदत करता येते का, असे जे समाजाला उपयोगी पडणार आहे ते सर्व प्रकारचे कार्यक्रम आरोग्य शिबिरापासून ते देहदान असेल, नेत्रदान असेल असे देखील कार्यक्रम राबवण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे।
लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।